खूपच सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण रॉकस्टार 11 संघातर्फे. जबरदस्त गोलंदाजी. त्याच प्रकारे खराब फलंदाजी म्हणावी लागेल मराठी संघातर्फे. एकही मोठा षटका खेळता आला नाही मराठी संघाला. पुढील चेंडू तानाजी यांचा सुंदर शॉट, जबरदस्त शॉट, जबरदस्त टायमिंग आणि हा षटकार. अमोल यांच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त शॉट. धाव संख्या पोहोचते 23. नक्कीच मराठी संघासाठी लढत आहेत अमोल. पाहूया किती धाव संख्या उभारतायत आपल्या संघासाठी. एक फायटिंग स्कोर करतायत का. सुंदर बॅटिंग करतायत अमोल मराठी संघासाठी. तानाजी यांचा पुढील चेंडू, नक्कीच त्यांच्यावर आता प्रेशर असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉट बॉल, परंतु जबरदस्त शॉट आणि हा षटकार. काय बॅटिंग करतायत अमोल, जबरदस्त बॅटिंग करतायत मराठी संघासाठी. मॅच मध्ये घेऊन येत असताना अमोल मराठी संघाला. धाव संख्या पोहोचतीये 26. आतापर्यंत तानाजींनी 3 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्या. जबरदस्त बॅटिंग करतायत अमोल. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया अमोल काय करतायत मराठी संघासाठी. पुढील चेंडू आणि हा नो बॉलचा इशारा अंपायर यांचा. आणि हा 4 धावा, नो प्लस 4 अशा 5 धावा. खूपच गच्चाळ गोलंदाजी म्हणावी लागेल तानाजी यांची. पहिल्या 3 ओव्हर नंतर चौथ्या षटकात मराठी संघाने कमबॅक केलेला आहे. जबरदस्त बॅटिंग करतायत अमोल. आणि हा फ्री हिटचा इशारा अंपायर बंटी यांचा. काय बॅटिंग केली अमोल यांनी मराठी संघाला. आपल्या 3 चेंडू मध्ये 17 धावा खर्च केल्या तानाजी यांनी. एक नो बॉल आणि आता पुन्हा फ्री हिटचा चेंडू अमोल यांना. पुढील चेंडू पुन्हा येतात. जबरदस्त टायमिंग, जबरदस्त ऑफ साईडला तटवलेला चेंडू. 4 धावा. जबरदस्त बॅटिंग म्हणावी लागेल अमोल यांची. काय फलंदाजी करतायत मराठी संघासाठी. नक्कीच मराठी संघ पुन्हा या सामन्यामध्ये आलेला आहे. तीन षटकानंतर धावसंख्या फक्त 13 होती आणि आता चौथ्या षटकात धावसंख्या झालेली आहे 35. तब्बल 22 धावा आलेल्या आहेत या षटकात 4 चेंडू मध्ये. काय बॅटिंग करतायत अमोल, जबरदस्त मराठी संघासाठी. पुन्हा एकदा तटवलेला लेग साइडला चेंडू. पाहूया, एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी पुन्हा आणि अंपायर 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त बॅटिंग अमोल यांची. 9 चेंडू आणि 25 धावा अमोल यांच्या. नक्कीच निर्णायक धावा होणार आहेत या मराठी संघासाठी. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया अमोल काय करतायत. जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी आतापर्यंत. पुढील चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टोलवलेला ऑफ साइडला. पाहूया आणि हा झेलबाद जबरदस्त शॉट. परंतु अमोल यांचे कौतुक करावे लागेल. जबरदस्त बॅटिंग केली आहे त्यांनी आणि मराठी संघाला या सामन्यामध्ये घेऊन आलेले आहेत. आता सामना बरोबरीचा होणार कारण की जबरदस्त बॅटिंग झाली. आणि 4 ओव्हर नंतर मराठी संघाची धावसंख्या